महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल असा आणखी एक प्रकार आज घडला, तो सुद्धा विधान भवनात। सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या दारात काल शिवीगाळ केली, धमक्या दिल्या। त्यांचे समर्थक वरताण निघाले। त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आणि विधान भवनाच्या लॉबीतच हाणामारी केली। काय नेमकं घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। ही रेटारेटी, धक्काबुक्की, मारामारी कुठल्या गल्लीबोळात सुरू नाहीये। हे दोन गट भिडलेत विधान भवनाच्या लॉबीमध्ये। हे आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते। जमा करा पास। विधान भवनाच्या पायऱ्या चढून आत शिरताच जो भाग दिसतो तिथे लोकशाहीला लाज आणणारा प्रकार घडला। या मारामारीनंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या नेहमीच्या आवेशात सरकारवर आरोप केले, तर गोपीचंद पडळकरांनी त्याला उत्तर दिलं। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। अरे बाबा, मी निघालोय, माझं कामकाज संपलंय। राष्ट्रवादीचे त्याला जाऊन भेटायला तो तिथं आहे। नाही काय प्रसाद म्हणजे तुमच्या स्टाईलने अरे त्याला जाऊन भेटा बाबा, मला काय विषय माहित नाही। गोपीचंद पडळकर ऍक्शन मोड मध्ये असं म्हणावं। अरे बाबा, मला काय माहित आहे, तिथं जाऊन भेटायला। या प्रकरणात सुरक्षा रक्षकांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, मात्र आव्हाडांनी हाच मुद्दा सभागृहातही नेला। यावर सर्वपक्षीय आमदार व्यक्त झाले। आशिष शेलारांनी पासचा मुद्दा उपस्थित केला तर कुणालाही सोडणार नाही असा विश्वास विधानसभा अध्यक्षांनी दिला। संदर्भातला संपूर्ण रिपोर्ट मी मागितलेला आहे। काय नेमकं घडलंय त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन। पावसाळी अधिवेशनात विधानसभा आमदारच नियम पाळत नसल्याबाबतचा अहवाल पोलिसांनी अध्यक्षांना दिला होता। विधान भवनाच्या लॉबीत नियमानुसार आमदारांसोबत असलेल्या शासकीय स्वीय सहाय्यकाला जाण्यास परवानगी असते, मात्र सर्रास छोटे मोठे कार्यकर्ते जातात, फोटो सेशन करतात, पास नसताना गाड्या सोडाव्या लागतात। हा प्रकार सर्रास सुरू असतो। सभागृहाबाहेर उद्धव ठाकरेंपासून मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत सर्वांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो, त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात, असंच मी म्हणेन। जवळपास 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळतं आहे। जे कोणी केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे। आणि मला तरी असं वाटतं की
अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे. अधिवेशन काळात सभागृहात अनेकदा शाब्दिक द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळालं, पण हा प्रकार लोकप्रतिनिधींना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. या सगळ्याची सुरुवात बुधवारी झाली. बुधवारी विधान भवनाच्या बाहेर आव्हाड आणि पडळकर हे 2 आमदार शिवीगाळ करताना आणि धमकी देताना दिसले. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओत विधान भवनाच्या दारात गाडीजवळ उभे असलेले गोपीचंद पडळकर दिसतायत आणि ते रागारागात उत्तर देताना दिसतायत. हा वाद हमरीतुमरीवर गेला, पण वेळेत मिटला. तो नाहीये एकटाच आहे ना मी यासारखी अशी गोपीचंद पडळकरांनी सगळा विषय हलक्यात घेत आपला आवेश कायम ठेवला. असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लात मारून आणि अरे मग आता त्याला काय होते मग गाडीच्या आडवं यायचं नाही. गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार? 2 दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाझा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं म्हणणं. अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो, त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तो नक्षलवादी आहे का? गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. तो लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. मालाला कमी लागलं, पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता. सर्वात जास्त इजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला शोभतं त्याला चालवा टीव्हीवर की अशीच गाडी आमदार घालू कोणी आलं तर. सत्तेतला माज दिसतोय आम्हाला. आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची. मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल, मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही. त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला? कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात? कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय? हा प्रकार टाळायला हवा, शिस्त पाळायला हवी अशी अतिशय समजूतदार भूमिका रोहित पवार यांनी घेतली. पण आपल्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची हिरिरीनं पाठराखणही केली. तर बदला घेण्यासाठी, आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले. आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे. कसे ते आत आले आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली. विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे. माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे. म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहीत नव्हतं मारामारी होणार म्हणजे, नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. कमाची सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तर. अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली. कालचा वाद संपला असं वाटत असतानाच आज ठाण्यात पडळकरांच्या विरोधात आव्हाड समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केलं. इतकंच नाही तर पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. एक आमदार दुसऱ्याला मंगळसूत्र चोर म्हणतोय, दुसरा आमदार भकारात्मक, अकारात्मक, गकारात्मक शिव्या देतोय. हे सगळं विधान भवनाच्या दारावर सुरू होतं. सध्याचा काळ बघता हे पाहायची, ऐकायची सवय लावून घेणं एवढंच जनतेच्या हाती शिल्लक आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.